आता इकडून बाहेरून ट्रॅफिक आहे, मला असं वाटतं एवढं लेट बस आली आहे ना म्हणजे ट्रॅफिक आहे. बापरे, एकदम ते असं पिक्चरची शूटिंग वाटली मला. एकदम घाबरवत चालवते हा, म्हणजे घाबरत हा, म्हणजे असं गार्डन आतमध्ये फालतूगिरी चालते. हे झाडं झुडपं आहेत ना, तर मग फालतूगिरी चालते आतमध्ये. समजला का तुला? सीन समजला तुला? इथे राईट लेफ्ट घेण्यामध्येच अर्धी ट्रॅफिक होते. मित्राने कांडच केलेला. ठीक आहे, एवढं काय नाही, चालेल. चल भेटू दे गाडीवर. गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जर गेट जवळ आहे, निघालो आपण आपल्या घराकडे. निघताना एकदम असं आबडथवड झाली. पण ठीक आहे, आज पण आपला मित्र आहे सोबत आपल्या. हा, ते किती वेळ झाले निघून बस. मला वाटतं मजबूत ट्रॅफिक आहे त्या साईडला, कारण एवढी मोठी लाईन आहे. हे बघ, बस आत्ता आली. आपल्याला ट्रॅफिक नाही मिळणार आतून. हां, आता इकडून बाहेरून ट्रॅफिक आहे, मला असं वाटतं एवढं लेट बस आली आहे ना म्हणजे ट्रॅफिक आहे. बघू आज आपल्याला काय ऑब्झर्वेशन्स रस्त्यावर भेटतात. ते सगळे सुसाट निघतात हा घरी जायला. येताना आरामात येते ऑफिसला, आणि घरी जाताना असे जातात म्हणजे बापरे, म्हणजे रोडच बंद होणार आहेत. गागा बापरे, एकदम ते असं पिक्चरची शूटिंग वाटली मला. ही खालाजान अशी गेली एकदम. ते बघ ना, कपडे बिपडे उडत अशी गहरा हुआ. शपथ, ते गाणं चालू पाहिजे असं बॅकग्राऊंडला. काय ते गाणं? मला गाण्याचं हे नाही. हा, तू अगर मेरी, आणि असं बोल ते उडतायत कपडे. मेरे तू अगर मेरी. बघ, जय श्रीराम. परवा आहे ना, एकदम घाबरवत चालवते हा, म्हणजे घाबरत. चल भाई, अडकशील नाही तर. बापरे, नाही काकूंना काहीतरी स्वस्तात दिसलं, डायरेक्ट निघालं त्या. पण त्यांचे ब्रेक पण अर्जंट होते. एअर ब्रेक होते त्यांचे. अरे कहना क्या चाहते हो? चालवतो एवढा घाबरत, रिकामा रस्ता भेटल्यावर छपरीगिरी करतोय. मला ते ओलं दिसलं ना रस्त्यावर, मला चालवायची इच्छा मरते तिकडून. अरे लय फालतू चालवते हा बाईक. थांब जरा, मला याला क्रॉस करू दे. तेरी बाहों में ख्वाब ख्वाब. आज माझा मॉर्निंगचा जो व्हिडिओ आहे तो मी हॉरिझॉन्टलमध्ये काढायचा, तो व्हर्टिकल काढला. मी बोललो फटकन पोचेल ऑफिसला, पण एवढी दुनिया फिरलो अशी. तो असाच काढायला पाहिजे होता. अरे नाही, ते कट होणार मग सगळं. असं कट नाही होणार. व्हर्टिकलमध्ये साईडला ब्लॅक स्क्रीन राहणार अशी, त्याच्यात मजा नाही येणार. पण रीलमध्ये तो 1 मिनिटचा वगैरे टाकू शकतो ना. आज पण आपण 6:15 निघालो आहे, काहीतरी 6:16. अरे हे करतायत काहीतरी वाटतं. हां, म्हणजे असं गार्डन आतमध्ये फालतूगिरी चालते. हे झाडं झुडपं आहेत ना, तर मग फालतूगिरी चालते आतमध्ये. तू समझा? हाँ. नाही, तू समझा नाही. मागून ना आवाज येतोय, मला ते घेऊन जायची आहे गाडी. ते टॉप बॉक्स ज्याच्यावर लावलाय ना, त्याचा जाम आवाज येतोय. मागचा एकदम चिपकून चालवतोय, जरा त्याला जाऊ दे. एकदमच पप्पी घेतलेली. ते बघ. अरे काय करतोय, सेकंड टाइम केलंय याने. आरसाच बघत नाही, आरसा बघायला पाहिजे. आरसा दिलाय कशाला? आज इथपर्यंत आहे ट्रॅफिक. नाही, त्या दिवशी नव्हती. पूर्ण अप्परवरच चालवतोय रे हा. ह्याला जर धरला ना, फाईन आहे 2000 रुपये. तो कारमधून बाहेर होता ना, त्याला अलाउड नाही असं. बाईकवाल्यांनी पण थोडीशी ना ठेवायला पाहिजे, थोडी अक्कल. आता इथून जे जात आहेत माहिती आहे, पुढे काय करणार आहे? पुढे जाऊन अडकून ठेवणार. जर एक लाईन क्लिअर होते, साईडला थोडंसं ठीक आहे, आपण ऑलरेडी या साईडला आहे. सिंगल लाईनमध्ये राहिलं तर फटाफट जाणार. आज पण ट्रॅफिक आहे इकडे. बापरे, मुद्दाम केलं का त्याने की चोर होता तो? मला वाटतं चोर होता, पण कसा आला तो एकदम. त्याच्या समोर जर कोण बाईकवाला आला असता ना, त्याने उडवलं असतं आणि बोलला असता की तुम्ही आमच्या लेनमध्ये. थारवाले जाम डेंजर आहे ते.
म्हणजे असे डेंजर इन द सेन्स कसेही चालवतात, कसेही. हे बघ, अशी ड्रायव्हिंग ना सगळे करू शकतात, असं काय आहे नाही. पण ते एक असतं की म्हणजे हे ना, हे रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर नाही करत असं. थारवाल्यांचं नाव म्हणून खराब पण आहे. परफेक्ट टायमिंग होता ना आपला, एकदम एकदम परफेक्ट टायमिंग. हे साईडला गाड्या असतात ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. हे नाही करायला पाहिजे, एक साईडला थांबलं पाहिजे. हे बघ, त्या बाईकवाल्यांमुळे काय झालं आता. इकडे थांबा ना, एक लाईनमध्ये थांबा, काय प्रॉब्लेम नाही. एक गाडी जाईल तर ॲटलिस्ट एवढी जागा ठेवायची. मुंबईत किती बाईक्स असतील यार, खूप बाईक्स असतील मुंबईमध्ये. मी साकेनाक्याला कधी बघतो ना, जेव्हा साकेनाक्याचा सिग्नल सुटतो, एका टायमाला 50-50 बाईक निघतात. 50 जास्त बोलत असेल मी, अब आए ना लाइन पे 30 तरी निघत असतील. म्हणजे जे फ्रंटला उभे असतात त्यांचं सांगतो तुला मी, फ्रंटला. बाकी तर ते वेगळं. बाई गोवन स्टाईल 350 आहे. इथून गेलो ना तर निघून जाऊ फटाफट. ह्यांना जायला नाही पाहिजे, पोलीस उभे आहेत तिकडे. हा पण अडकेल जाऊन. हे लोक रिटर्न गेली नाही. बघ ना, हीच लोक आहेत तिच्या इकडे फिरलेले. A few moments later. घुसणारच होता तो, त्याला हॉर्न दिला. समजला का तुला, सीन समजला तुला? दुकानवाल्याला बोल UPI कर, कॅश घे आणि ती कॅश आम्हाला दे. यार असं नाही करायला पाहिजे. घ्या ना फाईन डायरेक्ट. 500चा तर फाईन आहे, हेल्मेट नाही आहे त्याचा. 500 रुपये अख्खा फाईन मारा ना, काय फरक पडतोय. 100 रुपये घेऊन त्याला सोडणार. छी, मला नाही पटलं. मला नाही पटलं. मी नको, मी काय बोलत नाही, जाऊ दे. कॅमेरा चालू आहे, माईक पण चालू आहे, मी काय बोलत नाही. हां नाही, चुकून पोलीस झालं तर ऑन रेकॉर्ड मी आधीच सांगितलं की मी काय करणार. आज मला खूप हॉर्न वाजवायला लागला. मी एवढा हॉर्न वाजवत नाही युजली. अरे हा स्मेल खूप भारी आहे इकडे बेकरीचा. रे काय नसतं वाटलं. हा, इकडे कॉमन झाला असणार. हां, मस्त आलो आपण एकदम सुमडीत. असं मला येता जाताना भेटलं ना तर मजा येईल. एव्हरीडे नाही, येताना आज इथून नाही आलो मी. हां, पण थोडी ट्रॅफिक भेटतेच. अरे इकडे तर काहीच नाही आज. नाही, हे काहीतरी राईट लेफ्ट घेत असतील. इथे राईट लेफ्ट घेण्यामध्येच अर्धी ट्रॅफिक होते. बात तो सही है. काय झालं त्यांचं? ह्याला काहीतरी खदानी म्हणून बोलतात इकडे. हे बघ, हे आमच्या इकडेच असं फेमस मंदिर, पिंड बघ ती. म्हणजे ते स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतमध्ये मंदिर आहे, जंगलेश्वर मंदिर. मुंबईचे रस्ते ना आहेत मोठे, म्हणजे एक तू नोटीस करशील ना, आहेत मोठे. हे लोकांनी छोटे केलेत. डायरेक्ट रस्त्यावर धंदा लावणं किंवा ते तर आहे, चल ते त्यांच्या ह्याच्यासाठी करतात. पण गाड्या वगैरे लागतात ना, तिकडे अख्खा लफडा होतो. हा पुढचा ना, काय बोलू आता मी ह्याला. अरे काय करतोय हा. मी तिकडून गेलो तर तिकडून टाकली त्याने. मंद आहे का? अहो साईड व्हा, आम्हाला जाऊ द्या. मी मराठीच बोलणार. मी काहीच चुकीचं नाही बोलत व्लॉगमध्ये. मला ना ऑटोवाल्यांचा आणि स्कूटीवाल्यांचा जाम राग येतो, जाम. हमारे यहाँ ऐसा ही होता है. मला त्या पाण्यात जायचंच नाही. हा, कसलं पाणी आहे तेच कळत नाही. हे घाणेरडं पण नाही, असा स्मेल नाही येते. काय बोलायचं. चालेल, चल भेटू दे गाडी बघ. ठीक आहे. लागलं नाही ना तुला? तू फटकन उतरला असा एकदम. त्यांना बोलायचं होतं तुझ्याशी. ते गाडी चालेल, चल भेटू उद्या. चल, लागलं नाही ना? हां चल.
मित्राने कांडच केलेला. हे ठीक आहे, एवढं काय नाही. हां, लवकरच आलो आपण तसं बघायला गेलं तर 40 मिनिट्समध्ये. तर आजच्यासाठी एवढंच होतं जे काय होतं. भेटू पुन्हा एकदा एखादा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सपोर्ट करा जरा. काही सजेशन्स असतील तुमचे तर ते कमेंटमध्ये सांगा. टेक केअर, बाय.